गणेश नाईक लाखाच्या 2004 साली भारतामध्ये राजघराण्यातले राजपुत्र सुद्धा उभे राहिले, पण गणेश नाईकला मतं पडली 3,24,000. त्यावेळेला सुद्धा अतिशय संघर्ष असताना 1,18,000चा लीड होता. म्हणजे शिवसेनेत सुद्धा लखोपती, राष्ट्रवादीत लखोपती. मतं पडली 1,42,000 आणि लीड झाला 92,000चा. आता मला ते राजकारणात राहायचं नाही, कारण तुम्ही उत्साह आहात. आज या ठिकाणी भरत चव्हाणांनी आणि आपले अध्यक्ष संजय वाघोलींनी सांगितलं की ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गणेश नाईक त्या ठिकाणी नेतृत्वाच्या ठिकाणी राहील, हा तुम्हाला विश्वास देतो. जशी नवी मुंबई एक हाती 1995 साली संजू नाईक महापौर झाले, तर 2020 सालापर्यंत जयवंत सुतार म्हणजे 25 वर्ष ती महापालिका गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली लढली गेली, जिंकली गेली. नो पार्टनर, ओनली शिवसेनेत त्याला ओनली शिवसेना, ज्याला राष्ट्रवादी ओनली राष्ट्रवादी, भाजपमध्ये गेले तर ओनली भाजप, आणि आता भविष्यकाळात भाजप आणि भाजप. ठाण्यामध्ये सुद्धा वाघोली तेच करायचं ना, नक्की आहे. मी विचारलं नेते लोकांना, संजय कलकरांशी बोललो, मी निरंजन गावकरांशी बोललो, त्याच्या मनात इच्छा आहे कुणालाही दूषण न देता दुसऱ्यामध्ये दुर्गुण आहे ते सांगण्यासाठी तुमची गरज नाही. समाज हा चौकस आहे. समाज कोण चांगला कोण वाईट सगळं समजून असतं. आपण निश्चितपणे समाजामध्ये सकारात्मक भावनेतून काम करा. निश्चितपणे आज ज्या धारणेतून ज्येष्ठ सर्व आपल्या बंधू भगिनींना बोलवलेलं आहे, त्यांना तुम्ही आयडेंटिटी कार्ड, आयुष्यमान कार्ड त्याने वितरण करणार आहात. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, नवी मुंबईमध्ये 2000 साली मी बोललो घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढवू दिली नाही. पालघरला जसं भरलं, ठाण्याला पण ठीक आहे. नवी मुंबईमध्ये दर महिन्याला, तर ठाण्यामध्ये 2 महिन्याला, बरोबर पत्र द्या ना. आणि हे बघा, माझा संबंध दुसऱ्याला वाईट बोलून तुम्ही मोठे होऊ शकत नाही. गणेश नाईक एक शिकायचं, कुठल्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही, कुठल्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही. आपण जे काम करतो लहान मुलांसाठी करा, तरुणांसाठी करा, प्रौढांसाठी करा, ज्येष्ठासाठी करा. सकारात्मक विचारातून जीवन जगा. भिकाऱ्याला पाय लागला तरी भिकाऱ्याची माफी मागा. तुम्ही बोला काय भिकाऱ्याला सुद्धा मन असतं, त्याच्या सुद्धा मनातून उद्गार निघतो. तो सकारात्मक नसेल, तो नकारात्मक काढणार नाही. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं सरकार हे सकारात्मक सरकार आहे, देणारं सरकार आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा विकास घडवला, देशाचा दबदबा परदेशात निर्माण केला. सातत्यानं पूर्ण ठाण्याच्या लोकांना रात्री पाण्याचा नळ खोलायला रात्री अपरात्री उठायला लागतं का नाही. नवी मुंबईमध्ये 24 तास पाणी. ऐकलंय का तुम्ही? 24/7. नवी मुंबईचं शिक्षण फुकट. नवी मुंबईमध्ये आता भविष्य काळामध्ये फुटपाथ फक्त चालणाऱ्यांसाठी, रस्ता कारसाठी, म्हणजे वाहतुकीसाठी. त्या ठिकाणी भिकारी मुक्त नवी मुंबई, तृतीयपंथी मुक्त. म्हणजे त्याला काय, त्या सगळ्यांचं पुनर्वसन करणार. भिकाऱ्यांना हॉकर्स प्लाझा मध्ये फेरीवाल्यांना जागा मिळणार, हातगाडीवाल्यांना आणि पथारीवाल्यांना. भिकाऱ्यांना सुद्धा त्यांचं पुनर्वसन करून त्यांच्या मेडिकल करून त्यांना रोजगार मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार. तृतीयपंथी लोकांना बिल्डिंग बांधून त्यांना तिथे वाचतायला देणार. त्यांना महापालिकेतून पैसे देऊन त्यांना रोजगार करायला लावू. कोणावरही जुलूम होणार नाही. आणि अशा प्रकारची ठाण्यामध्ये व्यवस्था व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर बाकी भारतीय जनता पक्षाचं ओनली कमल, ओनली विमल, विमलच्या साड्या मिळायच्या.
त्याला जगात खायची ओरली विमान, तर आता ओरली कमान. एकूणच भरत चव्हाण सारखा एक अतिशय नागरी सत्काराचं बोललं असतं मी आलोच नसतो. मला या ठिकाणी सांगितलं गेलं की इथले लोकप्रिय नगरसेवक भरत चव्हाण यांच्या विद्यमाने आणि कोपरी परिसरातील जी भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी आहे यांच्या माध्यमातून सिनियर सिटीजनना कार्ड वाटप आणि त्याचबरोबर आधार म्हणून काठी देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. म्हणून मी आलेलो आहे. सत्कार मी कधी स्वीकारणार नाही असं स्पष्ट केलेले. लोकांनी निवेदन द्यावे. लोकांची निवेदनाच्या अनुषंगानं लोकांच्या अडचणी दूर करण्याची भूमिका घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे.